रायगडच्या या पावनभूमीतून या जनसंवाद दौऱ्याची सुरुवात होते आणि म्हणून आपण सगळे पेणवासीय अतिशय भाग्यवान आहोत। गेल्या अनेक वर्षानंतर किंबहुना उद्धव साहेबांची पहिली जाहीर सभा आजच्या या पेणच्या या प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानामध्ये या ठिकाणी होते आणि म्हणून संपूर्ण पेण तालुका सुधागड तालुका या दोन्ही तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी माता भगिनी आमचे सर्व सन्माननीय शिवसैनिक बांधव आज मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। हा जनसंवाद दौरा आपण या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 सभा घेत आहोत। या जनसंवाद दौऱ्याची सुरुवात पेणपासून झालेली आहे, सुरू होते। यानंतरची पुढची सभा चौल अलिबागला होणार आहे। तिसरी सभा संध्याकाळी 6 वाजता रोह्याला होणार आहे। आज रात्री उद्धव साहेबांचा मुक्काम आपले शिवसेना नेते सुभाष देसाई साहेब यांच्या निवासस्थानी आहे आणि उद्या सकाळी 11 वाजता पहिली सभा पोलादपूरला होणार आहे, दुसरी सभा म्हसळ्याला होणार आहे, तिसरी सभा माणगावला होणार आहे आणि मग उद्या संध्याकाळी 6 वाजता या 6व्या सभेनं रायगड जिल्ह्यातल्या या जनसंवाद दौऱ्याची सांगता होणार आहे। आपण भाग्यवान, आपल्याला ही पहिली संधी या ठिकाणी मिळालेली आहे। आपण सर्व उद्धव साहेबांना ऐकण्याकरता उत्सुक आहात आणि म्हणून या व्यासपीठावर कोणी वक्ते या ठिकाणी ठेवलेले नाहीत। फक्त एक आमच्या महिला आघाडीच्या प्रवक्त्या रायगडच्या आहेत, सुवर्णा वाळंद यांना या ठिकाणी पहिली बोलण्याची संधी दिली। मी सुद्धा भाषण करणार नाहीये, मी फक्त या ठिकाणी तुम्हाला विनंती करण्याकरता उभा आहे, कारण आता लवकरच लोकसभेच्या निवडणुका या येऊ घातलेल्या आहेत। साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागेल आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 6 किंवा 7 टप्प्यांमध्ये हे लोकसभेचं मतदान होणार आहे आणि मग हे 6 ते 7 टप्प्यांचं लोकसभेचं मतदान होत असताना मला अभिमान आहे या गोष्टीचा आणि एक विश्वास सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी देणार आहे की उद्धव साहेबांनी हा निर्धार केलेला आहे, हा निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातून किमान 20 ते 22 खासदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे समर्थक त्या लोकसभेमध्ये जाणार आहेत। जरा जोरदार घोषणा होऊ द्या, जोरदार घोषणा। वीस ते 22 खासदार हे संसदेमध्ये आपले जाणार आहेत आणि आज या रायगडच्या पावनभूमीमध्ये तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक इच्छा, एक विश्वास सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतोय की या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत या देशामध्ये विश्वास ठेवा, इंडिया आघाडीचं सरकार केंद्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही। इंडिया आघाडीचं सरकार केंद्रामध्ये येणार आहे, आपलं सरकार येणार आहे आणि जेव्हा आपलं सरकार केंद्रामध्ये येईल त्यावेळेला पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करतोय, त्या सरकारमध्ये शिवसेनेला मानाचं पान मिळाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि म्हणून साहेबांनी हा निर्णय घेतला, निर्धार केलाय। जनसंवाद दौरा त्यांनी सुरू केलाय, आपल्यापासून सुरुवात झाली, अखंड महाराष्ट्रभर हा जनसंवाद दौरा होणार आहे आणि त्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड, ज्या रायगडला राजधानी निवडली त्या रायगड जिल्ह्यातून या जनसंवाद दौऱ्याची सुरुवात
आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली आहे। आणि म्हणून मी ज्यावेळेला एक माझ्यावर जबाबदारी टाकली, किंबहुना ही जबाबदारी मी मागून घेतली, टाकली म्हणण्यापेक्षा मी मागून घेतली की रायगड लोकसभा आणि मावळ लोकसभा मतदारसंघ या 2 लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आपण साहेब मला द्या। ही जबाबदारी घ्यायला मी तयार आहे। तुम्हा सर्वांच्या विश्वासावर मी ही जबाबदारी मागितली। साहेबांनी विश्वास टाकून ही जबाबदारी आता आपल्यावर दिलेली आहे। आणि म्हणून मी साहेबांना एक शब्द दिलाय, जो जाहीरपणे इथे तुमच्या समोर मी तुमच्या विश्वासाने शब्द दिलाय, म्हणून जाहीरपणे तुम्हाला मी ते सांगणार आहे। मी साहेबांना शब्द दिलाय, साहेब रायगडमधून तर खासदार होईनाच, पण मावळचा खासदार सुद्धा आपला आल्याशिवाय राहणार नाही, आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही। आणि त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघातले 4 विधानसभा मतदारसंघ आणि मावळ लोकसभा मतदारसंघातले रायगडचे 3 विधानसभा मतदारसंघ असे 7 विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आपण स्वीकारलेली आहे। स्वीकारायची ना? हा विश्वास द्यायचा ना? आणि म्हणून दुसरा शब्द दिलाय की या रायगड मधले 7च्या 7 आमदार इंडिया आघाडीचे विजयी झाल्याशिवाय राहणार नाहीत। आणि म्हणून हा जनसंवाद दौरा इथून सुरू होतोय। या जनसंवाद दौऱ्याला उद्धव साहेब मार्गदर्शन करणार आहेत। आज ते आपल्या बरोबर संवाद साधण्याकरता आलेले आहेत। रायगडच्या जनतेबरोबर संवाद साधणार आहेत, रायगडच्या कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधणार आहेत। साहेब आपल्या माहितीकरता सांगतो, हा जरी शिवसेनेचा मेळावा संवाद मेळावा असला, आपला संवाद मेळावा असला, तरी शेका पक्षाचे दिवेकर व्यासपीठावर उपस्थित आहेत, आपल्या मागे बसलेले आहेत। उभे राहा जरा, नमस्कार करा। त्यानंतर काँग्रेसचे मोकल, हा ठीक आहे, ते सुद्धा उपस्थित आहेत। त्यामुळे एका विश्वासाने ही सगळी मंडळी इथे आली आहे। ते याकरता या व्यासपीठावर उपस्थित आहे की त्यांना सुद्धा माहिती आहे आणि आपल्याला सुद्धा माहिती आहे। माहिती आहे ना आपल्याला? काय माहिती आहे? पुढचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे होणार आहेत। आहे ना माहित आपल्याला? मग हे जर आपल्याला माहित आहे तर आपली जबाबदारी वाढली आहे। आणि म्हणून आज तुमच्या वतीनं, तुमच्या विश्वासानं, तुमच्या साक्षीनं मी साहेबांना शब्द देतोय की आम्ही सगळे रायगडवासीय शिवसैनिक ही जबाबदारी घ्यायला समर्थ आहोत। ही जबाबदारी आम्ही स्वीकारली आहोत। आता यापुढे आम्ही स्वस्थ बसणार नाही। जोपर्यंत लोकसभेवर भगवा फडकत नाही आणि जोपर्यंत विधानसभेवर भगवा फडकत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। बरोबर आहे? आणि म्हणून आपण सर्वांनी साहेबांना विश्वास देऊया। जय हिंद, जय महाराष्ट्र। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।